नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेऊन येत आहोत आर्थिक घडामोडी भाग 3. यापूर्वी आपण आर्थिक घडामोडी भाग 1 आणि भाग 2 या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. सुरुवात करूयात आर्थिक घडामोडीचा भाग 3. सगळ्यात पहिले पीएम मित्र पार्कचे महाराष्ट्रातील अमरावती येथे लोकार्पण. आता एक खूप महत्त्वाची न्यूज आहे, कारण की 67 ठिकाणी पीएम मित्र पार्क सुरू करण्यात आले आहेत. नवीन स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत पार्क सुरू करण्यात आले आणि त्यापैकी एक जो पार्क आहे तो महाराष्ट्रातल्या अमरावती येथे आहे. त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची ठरते. आता बघा, केंद्र सरकारने वस्त्र उद्योगासाठी म्हणजे जे कापड रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यासाठी पीएम मित्र पार्कची स्थापना केलेली आहे. कुठं? भारतात 7 ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आता आपले जे पंतप्रधान आहेत त्यांच्या 5F विजन अंतर्गत हे सुरू करण्यात आलेलं आहे. 5F विजन काय की फार्म टू फायबर म्हणजे शेतातनं, त्याच्यानंतर फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन म्हणजे शेतातून परराष्ट्र देशात किंवा इतर देशात पाठवण्यापर्यंत जे विजन आहे ते 5F विजन म्हटलं जातं. पुढे पीएम मित्र पार्क द्वारे भारताला कापड उत्पादनात आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवणे हा सरकारचा प्रयत्न आहे. बघा, आपल्याकडे पूर्वीपासूनच कापड हे खूप प्रसिद्ध आहे. ब्रिटिश लोकांनी पण बरंच आपल्या भारतातनं कापड घेऊन गेले होते. त्याच्यानंतर सध्या बांगलादेश जे भारताचा शेजारचा राष्ट्र आहे तो पण कापड उद्योगात भरपूर प्रगती करतोय. मग ते जे आपल्यासमोर चॅलेंज आहे त्याला काउंटर करण्यासाठी पीएम मित्र पार्कची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता हे बघा, पीएम मित्र पार्क 7 PM आहेत, म्हणजे 7 ते बनवलेले आहेत. कुठे कुठे बनवले ते बघूया. सगळ्यात पहिले नीट लक्ष द्यायचं आपलं महाराष्ट्रातल्या अमरावती येथे, त्यानंतर दुसरं तेलंगणाच्या वारंगल येथे, त्याच्यानंतर तामिळनाडू येथे, कर्नाटक येथे, गुजरात येथे, मध्य प्रदेश येथे आणि शेवटचं उत्तर प्रदेश येतं. त्यातलं आपलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातल्या अमरावती येथे सुद्धा पीएम मित्र पार्क आहे. आता नेमकं काय पीएम मित्र पार्क म्हणजे काय, तर मित्र म्हणजे काय तर फुल फॉर्म लक्षात ठेवा, मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपीरन्स. मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन म्हणजे सगळ्यात महत्वाचा शब्द काय, टेक्सटाईल रिजन म्हणजे कापड उद्योगाचं क्षेत्र. याच्यासाठी ही योजना आहे. आणणार कोण? साहजिकच वस्त्र उद्योग मंत्रालय आणणार. आणि याचा उद्देश काय की भारताला संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 9 साध्य करणं हे आहे. बघा, लक्षात ठेवा, युनायटेड नेशनने आपल्याला जवळपास 17 संयुक्त राष्ट्राची उद्दिष्ट दिलेत. म्हणजे त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हटलंय. त्या 17 पैकी जे 9 आहे त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पीएम मित्र योजना आणलेली आहे. काय याचं 9 काय? लवचिक पायाभूत सुविधा तयार करणे, शाश्वत औद्योगिकरणाला आणि नव प्रकल्पाला प्रोत्साहन देणं किंवा चालना देणं याच्यासाठी संयुक्त राष्ट्राचं 9वं धोरण आहे. आता पीएम मित्र पार्क मध्ये काय करणार, स्पेशल पर्पज व्हेकल तयार करणार आणि त्याद्वारे ते विकसित केलं जाणार. पुढे याच्यामध्ये PPP मॉडेलवर आधारित असणार, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. म्हणजे काही सरकारची लोक असतील, काही खाजगी लोकांना एकत्र करून एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे विशिष्ट उद्दिष्टासाठी एखादं हे व्हेकल म्हणजे काय म्हणताय त्याला, विशिष्ट उद्देशाचा उपक्रम असेल तो, आणि त्याच्याद्वारे पीएम मित्र पार्क अंतर्गत आपण वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक बाबी करणार आहोत. याच्यामध्ये काय काय करणार बघा, एक उष्मायान केंद्र असेल, एक कॉमन प्रोसेसिंग हाऊस असेल, एक कॉमन एम्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असेल किंवा इतर टेक्सटाईल संबंधित सुविधा असतील. म्हणजे हे जर तुम्हाला लक्षात नसेल राहत तरी फक्त एवढं लक्षात ठेवा की टेक्सटाईल संदर्भात जे काही गरज आहे त्या सगळ्या गोष्टी इथं पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढे जर ग्रीनफील्ड मित्र पार्क असेल तर 500 कोटी रुपये आणि जर ब्राऊनफील्ड मित्र पार्क असेल तर 200 कोटी रुपयापर्यंत पायाभूत सुविधा विकास भांडवल सहाय्य हे केंद्र सरकारकडनं दिलं जाईल. ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड म्हणजे काय, ग्रीनफील्ड म्हणजे असे प्रकल्प जिथं अजून कुठलीही सुरुवात झालेली नाही, नवीनच सुरुवात होणार आहे. आणि ब्राऊनफील्ड म्हणजे काय, ऑलरेडी कुठेतरी काहीतरी काम झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण अजून जास्त एक्स्ट्रा बांधकाम करत आहोत, तर ते म्हणजे ब्राऊनफील्ड. पुढे या प्रत्येक पार्क मध्ये कापड उत्पादन युनिट लवकर स्थापन करण्यासाठी स्पर्धात्मक प्रोत्साहन सहाय्य म्हणून अतिरिक्त 300 कोटी रुपये दिले जाणार. म्हणजे ग्रीनफील्ड साठी 500 रुपये, ब्राऊनफील्ड साठी 200 कोटी रुपये आणि मग अजून एक्स्ट्रा 300 कोटी रुपये दिले जाणार आहे. आणि प्रत्येक पार्क मधनं थेट 1 लाख रोजगार
आणि अप्रत्यक्षपणे 2 लाख नोकऱ्या तयार करण्याचं सरकारला अपेक्षा आहे. आणि हे झालं पीएम मित्र पार्क. खूप न्यूज मध्ये होती ही योजना. अमरावतीमध्ये त्याचं सेंटर असल्यामुळे खूप जास्त महत्वाची ठरते महाराष्ट्राच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा मुद्दा, सुरत डायमंड बोर्स जगातली सर्वात मोठी कार्यालयीन इमारत. खूप महत्वाची न्यूज आहे. तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो वन लाईनर की जगातली सर्वात मोठी कार्यालयीन इमारत कुठली, किंवा जगातली सर्वात मोठी कार्यालयीन इमारत सुरत डायमंड बोर्स किंवा फक्त डायमंड बोर्स ही कुठे स्थापन करण्यात आलेली आहे, असा पण प्रश्न येऊ शकतो. फोटो दाखवून देतो आधी तुम्हाला. ही बघा, ही सुरत डायमंड बोर्स आहे. अतिशय सुंदर आणि जगातली सर्वात मोठी. यांनी कोणाचा रेकॉर्ड तोडला तर अमेरिकेचे जे संरक्षण मुख्यालय आहे पेंटागॉन, हे बघा हे 5 पेंटागॉन आकाराचं आहे, याचं त्यांनी रेकॉर्ड तोडलाय. पूर्वी जगातली सर्वात मोठी इमारत पेंटागॉन होती, परंतु सध्या कुठली आहे, सुरत डायमंड बोर्स. पेंटागॉन बघा आणि हे सुरत डायमंड बोर्स बघा. गुजरातच्या सुरत शहरातील सुरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इमारत ठरलेली आहे. जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचा मान असणाऱ्या अमेरिकेतील पेंटागॉनला या इमारतीने मागे टाकले. पेंटागॉन काय, अमेरिकेतील जे संरक्षण विभाग आहे त्याचं मुख्यालय आहे पेंटागॉन. 35 एकरामध्ये पसरलेल्या 15 मजली इमारत आहे आणि याचा एरिया किती आहे, 7.1 दशलक्ष चौरस फूट एवढा मोठा एरिया आहे. आणि बांधकामासाठी जवळपास 72 अब्ज रुपये खर्च करण्यात आले. 32 अब्ज रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. सुरत डायमंड बोर्डची रचना दिल्ली स्थित मॅकॉर्जेनेसिस कंपनीने केली आहे आणि ती पंचतत्वाच्या संकल्पनेवर आधारित आहे. आपण ते पंचमहाभूते म्हणतो बघा, तसं ते पंचतत्वाच्या संकल्पनेवर आधारित आहे. काय पंचतत्व, पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश. ही इमारत कच्चे आणि पॉलिस्टर हिरे तसेच दागिन्याचे व्यापारीसाठी जागतिक केंद्र म्हणून म्हणजे नावारूपात येत आहे. तुम्हाला हे माहिती असेल की भारतातून सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारे जिल्हे जर बघितले, पहिला जामनगर आहे, दुसरा सुरत आहे. सुरत का आहे, कारण की सुरत मधनं हिऱ्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार होतो आणि त्याला आता ही सुरत डायमंड बोर्स जी इमारत आहे ती अजून चालना देण्यासाठी बनवलेलं आहे. पुढची न्यूज आहे भारत मंडपम. खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे भारत मंडपम. का न्यूज इम्पॉर्टंट आहे, कारण की नुकतंच आपल्या भारतात G20 संमेलन भरलं होतं आणि G20 संमेलन भरल्यानंतर ते G20 संमेलन जिकडे भरलं होतं ते भारत मंडपम या बिल्डिंग मध्ये भरलं होतं. हे बिल्डिंग कुठं आहे, काय, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया. हे न्यूज मध्ये काय, कारण की या वर्षीच आपण म्हणजे 2023 ला भारत मंडपम बनवलं आणि त्याच वर्षी आपण तिकडे G20 परिषद सुद्धा होस्ट केली होती. बघा, दिल्लीच्या प्रगती मैदान परिसरात भारत मंडपम नावाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटरची स्थापना केलेली आहे. याच्यामध्ये बेसिकली काय की भारतात ज्या मोठ्या मोठ्या सध्या परिषद होऊ लागल्यात त्या परिषदा कुठे होस्ट करायच्या किंवा त्याच्यासाठी एक मोठं सेंटर असलं पाहिजे जिकडे जगातील सगळे लीडर येऊ शकतात, एकत्र बसू शकतात आणि चर्चा करू शकतात. या उद्देशाने आपण भारत मंडपम बनवलेलं आहे. नवी दिल्लीच्या प्रगती मैदान कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास करून, म्हणजे पूर्वी ते प्रगती मैदान कॉम्प्लेक्स होतं त्याचा पुनर्विकास करून भारत मंडपम उभारण्यात आलेलं आहे. भारत मंडपम संकुल म्हणजे एक मोठा कॉम्प्लेक्स आहे. त्या कॉम्प्लेक्स मध्ये काय काय, कन्व्हेन्शन सेंटर आहे, एक्झिबिशन हॉल आहे, एम्फी थिएटर आहे आणि अशा अनेक सुविधा आहेत आणि खूप जास्त आधुनिक बनवलेलं आहे, खूप ऍडव्हान्स बनवलंय. कारण की भविष्यात भारतामध्ये जे काही कॉन्फरन्स होणार आहेत त्याचं नेतृत्व किंवा त्याचं प्रतिनिधित्व किंवा त्याचा होस्ट भारत मंडपम येथेच असणार आहे. पुढे प्रगती मैदान काय, स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीचे जगाला दर्शन व्हावे तसेच उद्योग व्यावसायिकांसाठी एकत्र येण्याची जागा असावी किंवा केंद्र असावं या उद्देशाने प्रगती मैदान बनवण्यात आलं होतं. 1972 रोजी या मैदानाचं उद्घाटन झालं होतं. त्याच प्रगती मैदानाला आपण पुनर्विकसित करून भारत मंडपम बनवलेलं आहे. हे बघा, एक अतिशय सुंदर इमारत आहे ही भारत मंडपम आणि इकडे G20 परिषद भरली होती. असं गोलाकार शंखाच्या आकाराचं बनवलेलं आहे. भारत मंडपम 123 एकराचा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये सर्वात मोठे मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झिबिशन या सगळ्या गोष्टी म्हणजे होतील असं हे ठिकाण बनवण्यात आलेलं आहे. टोटल जवळपास 2700 कोटी खर्च झाले. कुठल्या कंपनीने बनवलं असा प्रश्न येऊ शकतो, तर भारतातील कंपनी आहे एअरकॉप, सोबत सिंगापूरचे एक आंतरराष्ट्रीय कंपनी इडीस, या दोघांनी
या इमारतीचं डिझाईन केलेलं आहे. भारत मंडपम हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये बैठक कक्ष, लाऊंज, ऑडिटोरियम, त्याच्यानंतर एम्फी थिएटर याचा समावेश आहे. आणि मोठ्या प्रमाणात जे आंतरराष्ट्रीय लोक येणार आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी, व्यापारी मेळे भरवण्यासाठी, तसेच मोठ्या मोठ्या परिषदा घेण्यासाठी हे भारत मंडपमची सुरुवात केलेली आहे. पुढे या वास्तूचा आकार शंखापासून बनवण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 60,000 लोकांची आसन क्षमता आहे आणि G20 राष्ट्रप्रमुखांची परिषद सुद्धा भारत मंडपम मध्ये भरली होती. पुढचं आर्थिक घडामोडी संदर्भात प्रमुख समित्या 2023-24 दरम्यान आर्थिक घडामोडी संदर्भात जितक्या समित्या होत्या सगळ्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. सगळ्यात पहिले आहे टीव्ही सोमनाथन समिती. टीव्ही सोमनाथन समिती ही ओल्ड पेन्शन स्कीम आणि न्यू पेन्शन स्कीम यांच्या मधला एक मार्ग काढण्यासाठी बनवण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश काय होता, म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम पूर्वी चालायची, मग नवीन सरकारने न्यू पेन्शन स्कीम आणली, परंतु जे काही लोक होते त्यांना ओल्ड पेन्शन स्कीमच हवी होती, त्यामुळे त्यांनी आंदोलनं वगैरे केली आणि त्याच्यासाठी मग टीव्ही सोमनाथन समिती बसवण्यात आली. पुढची किरीट पारीख समिती. किरीट पारीख समिती ही घरगुती गॅस जे आहे आपल्याकडे बघा, घरगुती नैसर्गिक वायूच्या किमती संदर्भात ही किरीट पारेख समिती आहे. पुढे तरुण कपूर समिती, याला ऊर्जा संक्रमण सल्लागार समिती सुद्धा म्हणतात. भारतातल्या ऊर्जा संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर शिफारिश करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. मग यांनी काय शिफारिश केलं की 2027 पर्यंत आपण जे डिझेल व्हेइकल्स आहेत, डिझेलवाले जे 4 व्हीलर्स आहेत त्यांना भारतातनं बंद केलं पाहिजे. बघा 2027 पर्यंत डिझेलवरील 4 चाकी वाहनांवर बंदी घालावी असं त्यांनी शिफारिश केलेली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही समिती स्थापन केली होती. अजून एक यांचं सजेशन काय होतं की 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रदूषित शहरामध्ये, म्हणजे 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेला एक क्रायटेरिया, दुसरा लोकसंख्या कमी असेल तरी चालेल परंतु जे प्रदूषित शहर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि गॅस इंधन असलेल्या वाहनाकडे स्विच होण्याची गरज आहे. म्हणजे एक तर तुम्ही ई व्हेइकल्स आणा किंवा हायड्रोजन व्हेइकल्स आणा, परंतु डिझेल व्हेइकल बंद करा या ठिकाणावर. पुढचं एस रवींद्रन जैन समिती, ही सेबीने स्थापन केले. सेबीच्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत जसं की स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट किंवा इतर ज्या घटना आहेत स्टॉक मार्केटच्या रिलेटेड त्याच्या संदर्भात शिफारिश करण्यासाठी रवींद्रन जैन समितीची स्थापना केलेली आहे. पुढे BP कानूनगो, काही ठिकाणी कानूगो आहे, काही ठिकाणी कानूनगो आहे. तर या समितीची स्थापना जी केली ती ग्राहक सेवा मानकांचं पुनरावलोकन करण्यासाठी, म्हणजे RBIच्या ज्या काही ग्राहकांच्या रिलेटेड सेवा आहेत त्या अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी या समितीला शिफारिश करायला सांगितलेलं आहे. पुढे सगळ्यात महत्वाची अमिताभ कांत समिती, हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने त्याची स्थापना केलेली आहे आणि जे रिअल इस्टेट प्रकल्प आहेत भारतातले जे काही रखडले गेलेले आहेत किंवा ज्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये त्यांच्यावर शिफारशी करण्यासाठी आणि ते काम पूर्ण करण्यासाठी ही अमिताभ कांत समितीची स्थापना केलेली आहे. पुढे PS जगन्नाथम या समितीची स्थापना कोणी केली? भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी केलेले. का केले की बाबा विद्यमान आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित सायबर धोक्यांचं अवलोकन करण्यासाठी, म्हणजे विमा संदर्भात. मग समजा विमा घेताना किंवा इतर ठिकाणी जे काही सायबर हल्ले होत आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्याचं मूल्यांकन करण्यासाठी या समितीची स्थापना केली. पुढे सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री यांचं समिती स्थापन केले. नवे राष्ट्रीय सहकार धोरण स्थापन करावं म्हणून या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे प्रणब सेन समिती. प्रणब सेन समिती यांनी काय केलंय, म्हणजे ही समिती स्थापन करण्यामागचं कारण काय की राष्ट्रीय सांख्यिकी संघटना नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन याच्या कार्यपद्धतीचं पुनरावलोकन करण्यासाठी या समितीची स्थापना केलेली आहे. तर एकदा आपण सगळ्या समिती फक्त पेट नेम लक्षात ठेवू. टीव्ही सोमनाथन पेन्शनसाठी, किरीट पारेख गॅसच्या किमतीसाठी, त्यानंतर तरुण कपूर पेट्रोलियम संदर्भात, रवींद्र जैन सेबी वाली, BP कानूगो रिझर्व्ह बँक वाली, त्याच्यानंतर अमिताभ कांत रिअल इस्टेट वाली, PS जगन्नाथन ते सायबर धोक्या संदर्भात,
सुरेश प्रभू आपल्या सहकार धोरणासाठी आणि प्रणव सेन NSOच्या कार्यपद्धतीसाठी. या एवढ्या 9 समित्या सध्या न्यूज मध्ये आहेत इकॉनॉमिक्सच्या बाबतीत. बाकी इतर विषयाच्या समित्या इतर लेक्चर सिरीज मध्ये आपण कव्हर करूया. पुढे सगळ्यात महत्वाचं जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला CEO आणि अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. या जया वर्मा सिन्हा आहेत. यांना तुम्ही न्यूज मध्ये पाहिलं असेल, जेव्हा बालासोरची जी घटना झाली, बालासोर रेल्वे घटना झाली, तेव्हा रेल्वे विभागाकडून यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये सगळं सांगितलं होतं की कशी कशी घटना घडली. तेव्हा तुम्ही यांना न्यूज मध्ये पाहिलं असेल. तर जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला CEO आणि अध्यक्ष झालेल्या आहेत. तर हे एवढं महत्वाचं काय, कारण की 166 वर्षाच्या रेल्वेच्या इतिहासात आणि 118 वर्षाच्या रेल्वे बोर्डाच्या इतिहासात सिन्हा या रेल्वे बोर्डाचा प्रमुख पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. म्हणजे जवळपास 150 वर्ष झाली रेल्वे मंत्रालयाला किंवा रेल्वे साठी कोणीही महिला अध्यक्ष आणि CEO नव्हत्या. तर हा जया वर्मा या पहिल्या महिला CEO आणि अध्यक्ष झालेल्या आहेत. 1905 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली आणि त्याला 2024 मध्ये 118 वर्ष झालेली आहेत. पुढे रवनीत कौर यांची CCI च्या अध्यक्षपदी नियुक्त केलेले आहे. CCI म्हणजे काय, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्पर्धा आयोग याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. बघा या रवनीत कौर आहेत आणि रवनीत कौर या 1988 बॅचच्या IAS अधिकारी आहेत, ज्या पंजाब कॅडर मधून होत्या आणि त्यांची आता काय झालेली आहे, स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. तर स्पर्धा आयोग काय की एक कायदा आला होता. पहिले बघा एक कायदा होता MRTP कायदा, मॉनिटरीज, इकडे नाव लिहिलंय मी, मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. हा जो कायदा होता, हा कायदा 1969 चा कायदा होता. याच्यामध्ये काय व्हायचं, एखादा उद्योगपती जर जास्त भारताच्या कुठल्या तरी उद्योगावर वर्चस्व ठेवून असेल तर ते ठेवू नये म्हणून मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यवहार कायदा आणला होता. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की एखाद्या उद्योगपतीला आपल्या भारतात खूप जास्त व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली नव्हती. मग हे आपण 1990 मध्ये LPG धोरण स्वीकारलं आणि त्याच्यामुळे हे मक्तेदारी किंवा प्रतिबंधक कायदे रद्द करायची गरज होती, ते रद्द करण्यात आले आणि 2000 मध्ये स्पर्धा कायदा आणण्यात आला. म्हणजेच काय, एखाद्या उद्योगपतीला भारतात कितीही वर जाता येऊ शकतं, फक्त काय करायचं, स्पर्धा ही फेअर असली पाहिजे. म्हणजे पूर्वी जे प्रतिबंध किंवा मक्तेदारी होते ते काढण्यात आले आणि त्याच्या ऐवजी स्पर्धा कायदा आणला. आणि या स्पर्धा कायद्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्पर्धा आयोग बसवण्यात आला 2009 मध्ये. त्याला आपण म्हणतो कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय स्पर्धा आयोग. हे बॅकग्राऊंड तुम्हाला कळालं. या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे म्हणजे राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते. 1+6 हे लक्षात ठेवा. पुढे ही एक अर्धन्यायिक बॉडी आहे. अर्धन्यायिक म्हणजे काय, यांना काही न्यायालयाचे सुद्धा अधिकार देण्यात आले, जसे की समन्स बजावणे. एखादा व्यक्ती आपला ऐकत नसेल तर त्याला समन्स बजावून ही बॉडी त्यांना त्यांच्या कार्यालयात येण्यास सांगू शकते. पुढे यांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो किंवा वयाचे 65 वर्ष जी आधी पूर्ण होईल ते. आणि यांचं काम काय आहे, स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या पद्धती दूर करणे, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि भारतीय बाजारपेठेचे व्यापाराचं स्वातंत्र्य सुनिश्चित करणे हे कार्य भारतीय स्पर्धा आयोगाचं आहे. एक साधं उदाहरण देतो. जेव्हा जिओने आपला जिओ सिम लॉन्च केला होता तेव्हा मार्केटमधली सगळी स्पर्धा संपली होती. मग याच्यामुळे जे इतर जे सिम आहेत जसं की आपले एअरटेल असेल, वोडाफोन असेल, आयडिया असेल, हे आपल्या स्पर्धा आयोगाकडे गेले होते की जिओनी सगळं फुकट दिलंय, त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळी स्पर्धा संपलेली आहे. परंतु जिओनी तेव्हा काहीतरी ऑफर दिली होती असं सांगून तो सगळा विषय संपला होता तिकडे. परंतु तुम्हाला यावरनं कळालं असेल की भारतीय स्पर्धा आयोग काय काम करते. तर इथं आपलं आर्थिक घडामोडी भाग 3 संपलेला आहे. लवकरच आपण आर्थिक घडामोडी भाग 4 घेऊन येऊ. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जे कंबाईन आणि राज्यसेवेचा अभ्यास करत असतील आणि ज्यांना चालू घडामोडी वाचायला अडचण येत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.